स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये युनिट नंबर 2 ला आपण सुरू करत आहोत आणि जो आहे आपला क्रॉस स्टॅफ आणि कंपास सर्वेइंग। ठीक आहे, या दोन टाईपचे सर्वेइंग आपल्याला या युनिटमध्ये पूर्णपणे स्टडी करायचं आहे। या सर्वेसाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात पूर्णपणे आपण माहिती जी आहे ते युनिट नंबर 2 मध्ये बघणार आहोत। आणि या युनिटला मार्क किती आहेत? 14 मार्कांसाठी हा युनिट जो आहे तुम्हाला फायनल एक्झामला येणार आहे। म्हणजेच फायनल एक्झाममध्ये या युनिटवरती तुम्हाला 14 मार्कांचे प्रश्न हे विचारले जातात। त्यामुळे या युनिटचा स्टडी जो आहे तो प्रॉपर पद्धतीने करा। युनिट हा थोडासा मोठा आहे, पण व्यवस्थितपणे तुम्हाला सर्व गोष्टी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन आणि नोट्स पण तुम्हाला प्रोव्हाइड करीन, ज्या तुम्हाला तुमच्या बुकमध्ये वहीमध्ये लिहून काढायच्यात व्यवस्थितपणे व्हिडिओ बघताना। तर चालू करत आपण युनिट नंबर 2 ला क्रॉस स्टॅफ अँड कंपास सर्वे। आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता। टोटल आपल्याला 11 पॉईंट्स सिलेबसला आहेत। ठीक आहे, टोटल आपल्याला 11 पॉईंटचा हा स्टडी करायचा आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पॉईंट शॉर्टमध्ये बघूयात आपण। त्याच्यामध्ये लिनियर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट आहेत। मग वेरियस टाईपचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करावे लागतात या सर्वेइंगमध्ये। ते इन्स्ट्रुमेंट आपण 2.1 मध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर चेन सर्वे आहे, त्याच्यामध्ये टर्म्स आहेत, बेसलाईन आहे, चेक लाईन आहे, एक्सेट्रा, त्याही आपण बघणार आहोत। 2.3 मध्ये रेंजिंगचे रिलेटेड आहे आपल्याला, त्याचे 2 टाईप्स आहेत ते बघणार आहोत। त्याच्यानंतर एरिया कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं तेही बघणार आहोत। त्याच्यानंतर कंपास ट्रॅव्हर्सिंग आहे। त्याच्यानंतर काही टेक्निकल टर्म्स आहेत त्या आपण 2.6 मध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर बेरिंगचे टाईप्स आहेत, होल सर्कल बेरिंग आहे, रिड्यूस्ड बेरिंग सिस्टीम्स आहे, हे पण आपण पूर्णपणे बघणार आहोत। त्याच्यावरती न्यूमेरिकलसुद्धा आपल्याला इथे स्टडी करायचं आहे। त्याच्यानंतर बघा कॅल्क्युलेशन ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल अँगल्स आहेत, ज्या बेरिंगच्या रिलेटेड आहेत त्या आपण बघणार आहोत 2.8 मध्ये। 2.9 मध्ये बघा कॉम्पोनंट ऑफ प्रिझमॅटिक कंपास। प्रिझमॅटिक कंपास काय असतं, त्याचे कॉम्पोनंट, त्याचे फंक्शन्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत। 2.10 मध्ये लोकल अट्रॅक्शन्स आहेत, जे कंपासवरती अफेक्ट करतात रीडिंगवरती, ते आपण 2.10 मध्ये पाहणार आहोत। आणि 2.11 मध्ये मेथड्स ऑफ प्लॉटिंग ट्रॅव्हर्स या रिलेटेड आपण पूर्णपणे 2.11 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला टोटल सिलेबस आहे मित्रांनो 2.1 पासून ते 2.11 पर्यंत। ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण सगळ्यात फर्स्ट पॉईंट जो आहे 2.1 हा आपण आज या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत, जो आहे लिनियर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट। त्याच्यामध्ये बघा आपल्याला टोटल 6 इन्स्ट्रुमेंटचा स्टडी करायचा आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जे आहे ते मेट्रिक चेन आहे, त्याच्यानंतर टेप्स आहे, त्याच्यानंतर ॲरोज आहे, रेंजिंग रॉड्स आहे, ओपन क्रॉस स्टाफ आणि पेग्स। आता या नावावरून तुम्हाला सध्या काहीच माहिती कळणार नाही की हे इन्स्ट्रुमेंट काय आहे, कशा पद्धतीचं दिसतं, कशा पद्धतीने यूज केला जातो। तर हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकायला भेटेल मित्रांनो। आणि हे सर्व इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते आपण क्रॉस स्टाफ सर्वेमध्ये वापरतो। ठीक आहे, क्रॉस स्टाफ सर्वेमध्ये किंवा कंपास सर्वेमध्ये आपण या सर्व इन्स्ट्रुमेंटचा यूज केला जातो। तर मित्रांनो, या 2.1 वरती सगळ्यात पहिल्यांदा आपण क्वेश्चन बघूयात की फायनल एक्झाममध्ये कशा टाईपचे क्वेश्चन्स हे विचारले जाऊ शकतात, म्हणजेच तुम्हाला स्टडी करायला थोडंसं इझी जाईल। तर बघा सगळ्यात पहिल्यांदा इनलिस्ट द व्हॅरियस इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर क्रॉस स्टाफ सर्वे। क्रॉस स्टाफ सर्वेमध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात, 4 मार्कांसाठी किंवा 2 मार्कांसाठी अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो। त्यामध्ये तुम्हाला या इन्स्ट्रुमेंटचे नावं हे लिहिता आले पाहिजेत। त्याच्यानंतर मित्रांनो, ड्रॉ द स्केच ऑफ मेट्रिक चेन 30 मीटर चेन। 30 मीटर चेनची तुम्हाला स्केच फाइंड आउट करायचं आहे। मित्रांनो, क्वेश्चन तुम्हाला तर समजणार नाही आहेत, तरी पण लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये। आणि जेव्हा आपण चेन बघूयात तेव्हा तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की 30 मीटरची चेन काय असते, 20 मीटरची चेन कशी असते। ठीक आहे, पूर्णपणे डीपमध्ये तुम्हाला त्याचा स्टडी होऊन जाईल। नेक्स्ट बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन मेट्रिक चेन। मेट्रिक चेनवरती तुम्हाला शॉर्ट नोट लिहायची आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, स्टेट द व्हॅरियस टाईप्स ऑफ टेप्स, एक्सप्लेन एनी वन। तुम्हाला टेपचे वेगवेगळे टाईप लिहायचे आहेत आणि त्याच्यातला कोणताही एक टाईप तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे। ड्रॉ द स्केच ऑफ ॲरोज, स्टेट द पर्पज ऑफ इट। जो ॲरोज जे आहेत त्याचं तुम्हाला स्केच काढायचं आहे आणि त्याचं पर्पज काय यूज केलं जातं, कशासाठी, ते तुम्हाला तिथे लिहायचे आहे। ठीक आहे, हे पण आपण पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्टेट युजेस ऑफ फॉलोइंग।
पेक्स, टेप्स, चेन, रेंजिंग रॉड, क्रॉस, स्टाफ, लाईन, रेंजर यांचे तुम्हाला युजेस लिहायचे आहेत. तर हेही आपण बघणार आहोत. त्याचंही तुम्हाला प्रत्येकाचं युजेस हे लिहिता आलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, हे पण पूर्ण इन्स्ट्रुमेंटच आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, स्टेट द डिफरन्स बिटवीन रेंजिंग रॉड अँड ऑफसेट रॉड्स. रेंजिंग रॉड्समध्ये आणि ऑफसेट रॉड्समध्ये काय डिफरन्स आहे ते पण तुम्हाला लिहिता आला पाहिजे. 2 मार्कांसाठी 2 पॉईंट तुम्हाला इथे लिहिता आले पाहिजेत मित्रांनो. नेक्स्ट बघा, राईट अ शॉर्ट नोट ऑन ओपन क्रॉस स्टाफ. ओपन क्रॉस स्टाफवरती तुम्हाला शॉर्टमध्ये नोट्स लिहायचे आहेत. 4 मार्कांसाठी क्वेश्चन आला तर तुम्हाला कोणतेही 4 पॉईंट हे मिनिमम लिहिता आले पाहिजेत मित्रांनो. तर अशा पद्धतीनं 2.1 वरती क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रॉपर स्टडी करा मित्रांनो. याच्यानंतर आपण फर्स्ट पॉईंट जो आहे मेट्रिक चेन, इन्स्ट्रुमेंटमधलं सगळ्यात फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आपण बघणार आहोत मेट्रिक चेन. ठीक आहे, तर मेट्रिक चेन मित्रांनो तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही इथे इमेज बघू शकता अशा पद्धतीनं. ठीक आहे, अशा पद्धतीने एक चेन असते, जशी कुत्र्याच्या गळ्यामध्ये साखळी असते ना लोखंडाची, सेम त्याच पद्धतीनं साखळी असते. पण ही एक मेजरमेंट डिव्हाइस आहे मित्रांनो. ठीक आहे, लोखंडाची साखळीच असते आणि याने आपण काय करतो, डिस्टन्स मेजर करतो. जसं आज चालूला आपण टेपनं डिस्टन्स मेजर करतो, 5 मीटर, 2 मीटर, 1 मीटर. ठीक आहे, तर पूर्वीच्या काळामध्ये टेप नव्हते, इंग्रजांच्या काळामध्ये टेप नव्हते. तर त्यावेळेस मित्रांनो अशा पद्धतीची चेन ही वापरली जायची. समजलं? तर या चेननंच सर्वे करायचे, शेत मोजायचे, रोड असेल तुमचा XYZ, एव्हरीथिंग इज मेजर्ड बाय यूजिंग दिस टाईप ऑफ चेन. ठीक आहे, तर या चेनचं तुम्ही व्यवस्थितपणे बघू शकता. या अशा पद्धतीनं इथे एक हँडल असतं धरायला, यालाच आपण हँडल म्हणतो. ठीक आहे, हँडल असतो. इथे एक अशा पद्धतीचा जॉईंट असतो मित्रांनो. या जॉईंटमुळे हे हँडल आणि ही चेन ही रोटेट होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला इझी पद्धतीनं चेन हँडलिंग करायला मदत होते या जॉईंटमुळे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीनं ही जॉईंट झाल्यानंतर इथे एक रिंग आहे, त्याच्यानंतर ही एक रिंग आहे, याला आपण काय म्हणतो, लिंक म्हणतो. ठीक आहे, लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर ही लिंक अशा टाईपची असते. त्याच्यानंतर इथे एक रिंग आहे, इथे एक रिंग आहे आणि इथे एक रिंग आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही पूर्णपणे चेन ही एकमेकांना जोडत अशा पद्धतीनं 20 मीटरची किंवा 30 मीटरची चेन ही बनवलेली असते मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने इकडे जसं स्ट्रक्चर आहे सेम स्ट्रक्चर इकडच्या एंडला असतं मित्रांनो. ठीक आहे, आणि ठराविक डिस्टन्सवरती अशा पद्धतीचं टॅली तयार केलेलं असतं, जेणेकरून आपल्याला समजावं की किती झालेलं आहे. आणि ही एक स्टार्टिंग या पॉईंटपासून या चेन लिंकच्या सेंटरपर्यंत 200 mm असतं. नंतर याच्या सेंटरपासून हा सेंटर 200 mm म्हणजेच 20 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं 20-20 सेंटीमीटरची एक लिंक असते मित्रांनो. ठीक आहे, 20 सेंटीमीटरची एक लिंक असते. समजलं? चेन समजली कशा पद्धतीचं असते. हे पूर्णपणे लोखंडापासून बनवलेलं असतं वेगवेगळे मटेरियल वापरून. तर अशा पद्धतीनं दिसते मित्रांनो. तुम्हाला इथे दिसत असेल ही अशा पद्धतीची चेन आहे. ठीक आहे, ही टॅली म्हणतात याला. याच्यावरती किंवा मार्किंग याच्यावरती मार्क केलेलं असतं 5 मीटर, 10 मीटर. ठीक आहे, याच्यावरून आपण समजू शकतो की 5 मीटर कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची चेन असते. तुमच्या सर्वेच्या लॅबमध्ये तुम्हाला चेन पाहायला भेटेल. तुम्ही शिक्षकांना, टीचरला विचारा आम्हाला चेन बघायची आहे, तेव्हा ते तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करतील. अदरवाईज याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकलही असतात. प्रॅक्टिकल तुम्हाला स्वतः डिस्टन्स मेजर करायचं असतं, तेव्हा तुम्हाला ही चेनसुद्धा तुम्हाला हँडल करायला भेटेल. त्यावेळेस बारकाईने लक्ष द्या मित्रांनो. सेम अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं. समजलं? आणि तुम्हाला जर एक्झाममध्ये डायग्रॅम विचारली तर तुम्हाला ही डायग्रॅम जी आहे ती काढायची आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हीच डायग्रॅम काढायची आहे. फक्त ह्या एंडिंगला अशा पद्धतीचा इथे एक तुम्हाला कट दाखवून त्याच्यानंतर ह्या साईडला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचीच डायग्राम काढायची आहे, इकडून ह्या साईडला. ठीक आहे, या पर्टिक्युलर साईडला. पण सेम जसं इकडून ही डायग्राम आहे, सेम अशीच डायग्राम इकडून इकडं आली पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ही एक दाखवायला पण विसरू नका, कुठेतरी समथिंग ठिकाणी दाखवून द्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो ही चेन असते. तुम्हाला डायग्राम विचारले तर कोणतीही काढा, ही काढा, अदरवाईज ही एक काढा किंवा ही काढा, कोणतीही एक डायग्राम काढली तरी सफिशियंट आहे. ठीक आहे,
जास्त टाईम नसतो, व्यवस्थितपणे शॉर्टमध्ये डायग्राम काढायची आहे किंवा डायग्राम काढलास तुम्ही 30 मिनिट लावचाल आणि नंतर तुम्हाला क्वेश्चनचं ॲन्सर येत असून सुद्धा तुम्हाला टाईम नाही भेटणार एक्झाममध्ये सॉल्व करायला. तर अशा पद्धतीनं तुम्हाला शॉर्टमध्ये समजलंच आहे चेन म्हणजे काय आहे ते. तरी पण आपण एक थेरी पॉईंट आपण डिस्कस करूयात. मेट्रिक चेन्स आर यूज्ड फॉर मेजरिंग डिस्टन्स. मेट्रिक चेन आपण डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण यूज करतो. समजला, यूजेस समजला मेट्रिक चेनचं. नेक्स्ट बघा, दिस चेन्स आर मेड ऑफ 20 मीटर अँड 30 मीटर. The 20 meter chain is composed by 100 links and 30 meter chains is composed of 150 links. बघा मित्रांनो, चेनचे दोनच टाईप्स आहेत. एक 20 मीटरची चेन असते आणि 30 मीटरची चेन असते. 10 मीटरची किंवा 18 मीटरची किंवा 40 मीटरची चेन नसते. फक्त दोनच टाईप्स आहेत. एक तर चेन 20 मीटरची असते किंवा 30 मीटरची असते. 20 मीटरच्या चेनीमध्ये टोटल 100 लिंक्स असतात आणि 30 मीटरच्या चेन्समध्ये टोटल 150 लिंक्स असतात. म्हणजे बघा, ही एक लिंक म्हणजे कुठून कुठपर्यंत मित्रांनो, ह्या इथून ह्या इथपर्यंत याला आपण काय म्हणतो, एक लिंक म्हणतो. आणि एका लिंकचं डिस्टन्स हे 200 mm म्हणजेच 20 सेंटीमीटर आहे मित्रांनो. 20 सेंटीमीटर आहे. तर एका मीटरमध्ये किती बसणार, 5 लिंक बसणार. एका मीटरमध्ये 5 लिंक बसणार. त्याच पद्धतीनं 20 मीटरला किती बसणार, 100 लिंक्स. समजलं, 100 लिंक्स बसणार 20 मीटरला. 30 मीटरला किती बसतील, 150 लिंक्स बसतील. समजलं, त्या सेंटेन्सचा अर्थ समजला का तुम्हाला. बरोबर 20 मीटरमध्ये 100 लिंक्स या बसलेल्या असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, द लेंथ ऑफ वन लिंक इज सेंटर टू सेंटर डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह मिडल रिंग्स इज 20 सेंटीमीटर. सेम आपण बघितल्यासारखं, जे काय मिडलची जी काय रिंग आहे, या रिंगपासून ते या रिंगपर्यंतचं टोटल ह्याला 1 लिंक म्हणतो. सेंटर टू सेंटर डिस्टन्स हे 200 mm म्हणजेच 20 सेंटीमीटर असतं. नेक्स्ट पॉईंट बघा, 4 नंबरचा पॉईंट, द एंड ऑफ इच लिंक्स आर बेंड इन टू लूप अँड connected together by means of 3 oval rings which offered flexibility to the chain. ह्या प्रत्येक लिंकच्या एंडिंगला रिंग्स वापरले जातात कारण फ्लेक्झिबिलिटी यावी म्हणून चेनमध्ये. ठीक आहे, फ्लेक्झिबिलिटी म्हणजेच हँडलिंग व्यवस्थित व्हावे, ती चेन गुंडाळाला नीट व्यवस्थित व्हावे, स्टोरेजला जास्त प्रॉब्लेम येऊ नये म्हणून जास्त लिंक्स या प्रोव्हाइड केलेल्या असतात. नेक्स्ट बघा, द एंड ऑफ चेन्स आर प्रोव्हाइडेड विथ ब्रास हँडल for pulling the chain on ground over which the length of chain is marked. प्रत्येक एंडला ब्रासचं हँडल हे लावलेलं असतं मित्रांनो. आणि ह्या हँडलचा यूज करून आपण चेनला ओढू शकतो. ठीक आहे, जेव्हा डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं असतं तेव्हा आपण या हँडलचा यूज करूनच चेन ओढतो इकडून तिकडे. ठीक आहे, जास्त वेट जास्त असतं मित्रांनो, त्याच्यामुळे ओढायला पण खूप जास्त जोर लावावा लागतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं हँडल हे दिलेलं असतं. आपलं आजकालचं नॉर्मल टेपसारखं नसतं. ठीक आहे, लाईट वेट नाही आहे, ते खूपच वेट असतं त्याचं. याच्यानंतर नेक्स्ट बघा, द जॉईंट बिटवीन द फर्स्ट लिंक अँड द हँडल हॅज अ स्वेल जॉईंट विच ऑफर टर्निंग राऊंड द चेन विदाउट ट्विस्टिंग. म्हणजे याच्यामध्ये हँडलच्या आणि याच्यामध्ये इथे इथे स्विलिंग जॉईंट हा प्रोव्हाइड केलेला असतो, ज्याच्यामुळे ही चेन पूर्णपणे रोटेट होऊ शकते. म्हणजेच हँडलिंग करायला इझी जाऊ शकते. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा जॉईंट हा प्रोव्हाइड केलेला असतो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, त्या 7 नंबरचा पॉईंट, त्या हँडलमध्ये एक ग्रू पण प्रोव्हाइड केलेला असतो. ग्रू का, तर जो काय ॲरोज आहे मित्रांनो, त्या ॲरोज आपल्याला तिथे ठेवून मार्किंग करता यावी अशा टाईपचा ग्रू त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असतो. आणि त्या ग्रूची साईज जी आहे ती ॲरोच्या अर्धी असते, डायमीटरच्या अर्धी असते. ठीक आहे, त्याची रेडियस तुम्हाला मी या इथे दाखवतो. अशा पद्धतीचा हा ग्रू तुम्हाला इथे बघायला भेटत असेल हँडलच्या मध्ये. ठीक आहे, हँडलच्या मध्ये तुम्हाला अशा टाईपचा ग्रू आहे बघा. ठीक आहे, अशा टाईपचा ग्रू. तर हा ग्रूचं जे साईज जी आहे मित्रांनो ती ॲरो एवढी असते. म्हणजेच याच्यामध्ये आपण अशा टाईपचा ॲरो इथे फिक्स करतो आणि ह्या ॲरोच्या सेंटरला आपण जमिनीवरती मार्क करतो. ठीक आहे, आता ॲरो बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की ॲरो कशा टाईपचा असतो. आणि आपण याच्यामध्ये ॲरो ठेवतो आणि जमिनीवरती मार्किंग करतो मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीचा ग्रू हा यूज केलेला असतो.
The later 5 meter, 10 meter in case of 20 meter chain and 5 meter, 10 meter and 15 meter in case of the 30 meter chains are marked. म्हणजे याचा अर्थ बघा, जर 20 मीटरची चेन असेल तर फॉर एक्झाम्पल बघा ही 20 मीटरची चेन आहे मित्रांनो, तर या 20 मीटरच्या चेनमध्ये तुम्हाला एक 5 मीटरचं दिसेल, 10 मीटरचं दिसेल. म्हणजेच हे बघा इथून स्टार्टपासून इथून तुमचं डिस्टन्स चालू झालेलं आहे, ते या लिंकपर्यंत असतो तुमचं 10 मीटर झालेलं आहे. त्याच्यानंतर पण मित्रांनो 5च असतं, कारण तुम्ही इकडून पण मेजर करत येऊ शकता किंवा इकडून पण मेजर करत येऊ शकता. जर इथपर्यंत आला 10, जर तुम्ही इकडून मेजर करत असाल तर हे झालं तुमचं 15 झाल्यानंतर. ठीक आहे, तुम्हाला डिस्टन्स चेन जमिनीवरती हाताळल्यानंतर जिकडे जास्त आहे तिकडून तुम्हाला ऑलरेडी ते इमॅजिनेशन होतं. ठीक आहे, जर 10 ह्या साईडनं तुम्ही मेजर करत जात असाल तर ह्या 10 नंतर हे जे 5 आहे ते 15 होऊन जाईल आणि हा पॉईंट झाला तो 20 झाला. अशा पद्धतीने ही 20 मीटरची चेन आहे. आणि जर या पॉईंटपासून मेजर करत चालला तर हे 5 झालं, हे 10 झालं, हे 15 होईल आणि याच्यानंतरचा खालचा जो आहे तो 20 होईल, हा पॉईंट 20 होईल. त्याच पद्धतीने मित्रांनो ही 30 मीटरची चेन आहे. 30 मीटरच्या चेनीमध्ये जर तुम्ही इकडून डिस्टन्स मेजर करायला चालू केलं तर अशा पद्धतीने इथे 5 होईल, इथे 10, इथे 15, त्याच्यानंतर 15 नंतर हे 20 होईल, हे 25 आणि त्याच्यानंतर हे 30 होईल. अशा पद्धतीने ही 30 मीटरची चेन झाली. त्याच पद्धतीनं तुम्ही वरून खाली येऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चनही आलेला आहे मित्रांनो स्केच काढायचा. तर 30 मीटरच्या चेनसाठी तुम्हाला हे स्केच तुम्हाला एक्झाममध्ये काढावं लागेल, ज्यामध्ये मित्रांनो पॉईंट हे याला दिले जातात 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, त्याच्यानंतर 10 आणि 5. ठीक आहे, 30 मीटरच्या चेनला हे पॉईंट द्यायला विसरू नका आणि 20 मीटरच्या चेनला 5, 10 आणि 5. ठीक आहे, आणि 30 मीटर्समध्ये 15 हे वाढतं, टॅली वाढते, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा 8 नंबरचा पॉईंट पण कव्हर झालेला आहे. नेक्स्ट बघा, द 20 मीटर चेन अँड 30 मीटर चेन आर शोन इन द फिगर. तर फिगरमध्ये दाखवलेले आहे. तुम्हाला फक्त फिगर विचारली तर अशा टाईपचं स्केच तुम्हाला हे एक्झाममध्ये काढता आलं पाहिजे. ठीक आहे, तर मेट्रिक चेन पूर्णपणे कव्हर झालेली आहे असं मला वाटतं. काही डाऊट असेल तर तुम्ही गुगलला पण सर्च करू शकता मेट्रिक चेन, तिथे तुम्हाला अजून खूप सारे फोटो बघायला भेटतील मित्रांनो. ठीक आहे, किंवा तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मेट्रिक चेन बघू शकता. अशा पद्धतीनं हा फर्स्ट इन्स्ट्रुमेंट आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेप्स हे बघूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.